त्यानंतरची बातमी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि एक मोठी बातमी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या हालचालींना आता वेग आलाय। महाराष्ट्रामध्ये लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आहे। सर्व बँकांकडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती मागवली जाते। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आता समोर येत आहे। जे शेतकरी कर्जमाफीची वाट बघत होते त्या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट हे सरकारने दिलेले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, हे बघा 3 मार्चची बैठक हे आता सरकारने इथं लावलेली आहे। 3 मार्चची सकाळीची बैठक असणार आहे। त्यानंतर बघा कर्जमाफीचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। आता 3 मार्चची बैठक हे तुम्हाला पाहणे अत्यंत आवश्यकपूर्ण ठरणार आहे, कारण की बघा इथं धक्कादायक अपडेट सरकारने सांगितलेला आहे। मुख्यमंत्री साहेबांची विषयावर अत्यंत महत्त्वाची बैठक अगदी 5 मिनिटांपूर्वीच पार पडली। या बैठकीमध्ये सरसकट कर्जमाफी होणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय। म्हणजेच की तुम्ही जे कर्जमाफीची वाट बघत होता, आता तुम्हाला पण कर्जमाफी मिळणार। फक्त आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे की संपूर्ण शेतकऱ्याला सरसकट इथं कर्जमाफी मिळणार नाही। हो, तुम्ही बांधवांनी ऐकलेली माहिती खरी असणार आहे। यामुळे कर्जमाफीची मोठी अपेक्षा धरलेल्या शेतकऱ्याला मोठा धक्का बसलेला आहे। 10 लाख शेतकरी या प्रतीक्षेतून बाहेर पडणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे सरकारच्या माध्यमातून। परंतु बघा, हे कर्जमाफी कोणाकोणाला मिळणार आणि कोणाला मिळणार नाही, नवीन अपडेट आता या सरकारने सांगितलेलं आहे। ते अपडेट जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की बघा शासनाच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली। कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आता अटी घालण्यामध्ये आलेल्या आहे। म्हणजेच की बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर या अटीमध्ये बसत नसाल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही, असं स्पष्टपणे सरकारने सांगितलेलं आहे। असा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यामध्ये आलेला आहे। 5 ते 7 प्रकारच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी इथं होणार नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे। सरकारने स्पष्टपणे आणि ठामपणे सांगितलेलं आहे, केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यालाच कर्जमाफीचा लाभ आपण देणार, असं त्यांनी सांगितलेलं आहे। या योजनेमध्ये मोठा इथं लाभ आता मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून, अशा प्रकारे सांगण्यामध्ये आलं होतं। परंतु आता तशा प्रकारे इथं सरकारने आता अटी शर्ती आणि नियमावली इथं चेंज केलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरलेला आहे की तो शेतकऱ्यांच्या आता जसं की कर्जमाफी मिळणार नाही, मग कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आता पुढे पाहायला मिळणार आहे। फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला, 2 मिनिटाची माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। पात्रतेमध्ये आता तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही, परंतु किती लाखांपर्यंत आता तुम्हाला कर्जमाफी मिळणार तर बघा, तुम्हाला आता 100% कर्जमाफी तर होणार आहे, त्याची तर शक्यता आहेच। परंतु आता कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफीच्या बाहेर सरकारने काढलेला आहे हे तुम्हाला पुढे आता व्हिडिओमध्ये स्वतः सरकारने सांगितलेलं आहे, ते तुम्हाला आता पाहायचं आहे। कारण की बघा सरसकट इथं कर्जमाफी मिळणार नाही, परंतु शेतकऱ्याचा 7/12 कोरा होणार। म्हणजेच की बघा, तुमच्या नावावरती 5 लाख कर्ज असो किंवा इथं 30 लाख रुपयापर्यंत कर्ज असो, तेवढं पण कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे। ही शेतकऱ्यांसाठी खुशखबर आणि दुसरे धक्कादायक अपडेट सरकारने सांगितलेले आहे की ते सर्व शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही। तर मग कोणत्या शेतकऱ्याला लाभ मिळणार, अशा प्रश्न इथं नक्कीच तुमच्या मनामध्ये पडलेला असेल। तर शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक ह्या अटी शर्ती आणि नियमावली तुम्हाला समजून घ्यायचं आहे, त्याशिवाय तुमची कर्जमाफी तुम्हाला मिळणार नाही। कारण की काही कामे कर्जमाफी करण्यासाठी सरकारने तुम्हाला करायची सांगितलेली आहे, ते कामे जर का तुम्ही पूर्ण केली तर 100% तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो। परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता सरकारने नवीन नियमामध्ये इथं लाखो शेतकरी या प्रक्रियेमधून आता बाद केले जात आहे। त्यामुळे शेतकऱ्याचा जसं की काळजाचा धोका सध्या इथं चुकला असून सविस्तर माहिती हे 2 मिनिटं तुम्हाला बघत चालायची आहे। कारण की बघा 3 मार्च 2026 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सकाळीची बैठक पार पडली। यामध्ये केवळ पात्र यादी सरकारने जाहीर करण्यामध्ये आली आहे। सरसकट कर्जमाफी दिल्यास राज्याच्या महाराष्ट्र राज्याची की काही तिजोरीवरती त्यावर मोठा जसं की भार येऊ नये, ताण येऊ नये, असं म्हणून आता सरकारने आता पात्रतेमध्ये फिल्टर नियम इथं लावलेले आहे। म्हणजेच बघा, असा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे। त्यामुळे कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची मोठी निराशा इथं सध्या होताना आपल्याला दिसत येत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, गरजू शेतकरी नेमकं कोण आहे आता हे समजून घेणे खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तुम्ही या ठिकाणी पात्रतेमध्ये बसत आहात हे जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। बघा, आता सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये इथं सरकारने सांगितलेलं आहे की जे कर्जमाफी होणार आहे त्यासाठी बँकेमध्ये निधी वितरण करावे लागेल, तेव्हा आज कर्जमाफी होत आहे। म्हणजेच बघा, महत्त्वपूर्ण नियम हे तुम्हाला समजून घेणे महत्त्वाचं असणार आहे। कारण की 2020 ते 2025च्या दरम्यान कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी आता तपासणी पुन्हा सरकारने सुरू केलेली आहे। म्हणजे सरकारने एक विशेष
समिती नेमून आता प्रत्येक कर्जाची इथं बारकाईने सध्या पडताळणी सुरू केलेली आहे. म्हणजेच बघा, तुम्ही जे आता कागदपत्रे मागे जसं की अपलोड केली होती, बँकेमध्ये जमा केली होती, त्या सर्व कागदपत्रांची छाननी करून, तपासणी करून आता जे शेतकरी निकषांमध्ये बसत नाहीत त्यांना तातडीने बाहेर काढलं जात आहे. सर्वात मोठा प्रश्न हा उरलेला आहे की निकषामध्ये कोणकोणते शेतकरी बसत आहेत आणि कोणकोणते शेतकऱ्यांना निकषाच्या बाहेर काढलं जात आहे, म्हणजेच त्यांना अपात्र केलं जात आहे. इथं बघा, 10 लाख शेतकरी बांधव अपात्र केले जात आहे. आता बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे की केवळ अधिकृत बातमीवरच इथं विश्वास ठेवत आहे. तर बघा, तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पुढे पाहायला मिळणार आहे की कोणकोणत्या शेतकऱ्याला या कर्जमाफीच्या बाहेर सरकारने 3 मार्च 2026 रोजीच्या बैठकीमध्ये बाहेर काढलेला आहे. बघा, संपूर्ण तुमचा सातबारा कोरा होणार आहे, परंतु सरसकट कर्जमाफी होणार नाही. तिजोरीवरील इथं मर्यादित आता सरकारने ताण ठेवलेला आहे. यामुळे आता तुम्हाला इथं व्हिडिओला शेवटपर्यंत बघणे हे अनिवार्य असणार आहे, कारण की सरसकट इथं कर्जमाफीवर इथं भर न देता परंतु संपूर्ण सातबारा कोरा करणार असं सरकारने सांगितलेलं आहे. बघा, तुम्हाला व्हिडिओला नक्कीच बघायचा आहे, कारण की 2026चा हा मार्च महिन्यातला स्टार्टिंगचा व्हिडिओ असणार आहे आणि लेटेस्ट बातमी तुम्हाला आता सरकारने सांगितलेली आहे. बघा, निवडणुकीच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आशा दिलेली होती, एक आश्वासन इथं शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण केलेलं होतं. म्हणजेच ते आपण सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु आता असं सरकारने इथं केलं नाही आणि बघा, इथं भरपूरशा शेतकऱ्यांना अपात्रतेच्या यादीमध्ये घातलेलं आहे. 30 लाख तुमच्यावर कर्ज असो, 10 लाख कर्ज असो किंवा 20 लाखापर्यंत कर्ज असो, सर्व सातबारा तुमचा कोरा करणार असं सरकारने सांगितलेलं होतं. परंतु सरकारच्या माध्यमातून तशा प्रकारे घोषणा मागे झाली होती, परंतु या घोषणेमुळे शेतकरी बांधव आता जसं की नाचू लागले होते. म्हणजे जे शेतकरी अपात्र्यामध्ये बसत असाल अशा शेतकऱ्याला आता आनंद होईल आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्याला इथं नाराजगी इथं वर्तवणं लागणार आहे. बघा, सरकारने आता घातलेली अटी सर्वात महत्त्वाची, आता इथं घोषणेमध्ये जे काही नियमावली सरकारने लावलेली आहे हे तुम्हाला बघून घेणे अनिवार्य असणार आहे. परंतु आपण जर पाहायला गेलं तर दुसरीकडे काही शेतकऱ्याला कर्जमाफी होणार नाही आणि पहिल्याकडे जसं की भरपूरशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यांमध्ये 2021 ते 2025च्या दरम्यान नियमित कर्जाचा विचार केला जाणार आहे. ज्यांची आता कर्ज वेळेमध्ये फेडले असेल, म्हणजेच बघा, त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान त्यांच्या खात्यामध्ये सरकार क्रेडिट करणार आहे. ही मदत थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती क्रेडिट होणार आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून. प्रशासकीय हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहे. बघा, दुसऱ्या टप्प्यांमध्ये इतर गरजू शेतकऱ्याचा कर्जमाफीचा विचार केला जाणार आहे. 2017 पूर्वीच्या थकबाकीदारांना इथं सध्या कोणताही लाभ मिळणार नाही. जर तुम्ही 2017 किंवा त्याच्या अगोदर कर्ज उचललेलं असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. सरकारने जे कर्जमाफी सांगितली आहे बघा, ते 2022, 23, 24 आणि 25 याच जसं की वर्षापुरती मर्यादित सरकारने ठेवलेली आहे. बघा, सरकारने एक नियम लावला आहे, राशन कार्डच्या नवीन इथं निकष आणि कर्जमाफीसाठी महत्त्वाचा अपडेट हे सरकारने ठेवलेला आहे. बघा, पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असलेल्या सर्व लाभार्थ्यांना आता या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कमी उत्पन्न असलेल्या सर्व लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. पांढरं राशन कार्ड धारकांना कर्जमाफी मिळणार नाही असं स्पष्टपणे सरकारने जाहीर करून टाकलेलं आहे. म्हणजे सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट हे आजच्या व्हिडिओमध्ये ठरलेलं आहे. 2.5 लाखापेक्षा 3 लाखापेक्षा वार्षिक मर्यादित तुमचं उत्पन्न नसेल तर बघा, तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही असं सरकारने ठामपणे आणि स्पष्टपणे सूचनेमध्ये सांगितलेलं आहे. एक कॅबिनेट बैठक सकाळी पार पडली. इथं बघा, होळीच्या दिवशी एक सकाळी कॅबिनेट बैठक पार पडली. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय कर्जमाफी संदर्भातील झालेला आहे. त्यानंतर सरकारने होळी घ्यायला इथं सुरुवात केली आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला बघा, 10 एकरपेक्षा, 20 एकरपेक्षा, 15 एकरपेक्षा जास्त तुमच्याकडे शेतजमीन असेल तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विशेष लाभ मिळणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे. बघा, या महत्त्वपूर्ण अटी शर्ती सरकारने लावलेल्या आहे. यामध्ये जर का तुम्ही बसत नसाल तर कदाचित तुम्हाला देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती होती. 100% तुमचा कर्जमाफी होणार. 30 लाख, 10 लाख, 20 लाख किती तुमच्यावर कर्ज असू द्या, सर्व कर्ज तुमचा सातबारा सरकार कोरा करणार. अशा प्रकारे बघा, आपण जर पाहायला गेलं तर लक्षपूर्वक बघा, मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत इथं GR प्रसिद्ध होणार आहे. बघा, मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत 100% तुमचा इथं कर्जमाफीचा दुसरा GR सरकार काढणार आहे. तोपर्यंत तुम्हाला 100% इथं प्रतीक्षा करावं लागणार आहे. अशा प्रकारे सरकारनुसार इथं माहिती आलेली आहे. बाकी अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील माहिती होती. तर असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.